नमस्कार. आज आम्ही सगळे शिरूर तालुक्यातील 42 गावांचे ऊस उत्पादक शेतकरी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरती उपस्थित झालेलो आहोत. याला कारण आहे, कारण गेली 25 वर्ष शिरूर तालुक्यातील 42 गावांचे शेतकरी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस देत आहेत आणि असं असताना देखील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं ज्यावेळेस भाग भांडवल कमी होतं त्यावेळेस या भागातील शेतकऱ्यांना सभासद म्हणून त्यांच्या काही रकमा घेतलेल्या आहेत आणि त्यांना अजूनही अधिकृत सदस्यत्व दिलेलं नाही. आणि सध्या या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झालेली आहे की शिरूर तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे आणि पुढेही तो चालू होण्याची शक्यता नाही आहे. आणि त्याबरोबरच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना गेले 25 वर्ष खूप चांगलं काम करतोय, शेतकऱ्यांना चांगला भाव देतोय. त्यामुळे या शेतकऱ्यांची अशी भावना आहे की आम्हाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने कायमस्वरूपी सभासदत्व द्यावं आणि तीच मागणी घेऊन आज आम्ही इथे कार्यकारी संचालक आणि माननीय चेअरमन साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की पुढच्या महिन्यात कारखान्याची सर्वसाधारण सभा होते आणि या सभेमध्ये विषय पत्रिकेवरती 42 गावातील शेतकऱ्यांना सभासदत्व देण्यासंदर्भातला विषय हा विषय पत्रिकेवरती घ्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. एकदा तो विषय तिथे आल्यानंतर कारखान्याच्या सभेमध्ये तो मंजूर होईल आणि पुढे मग साखर आयुक्त असेल किंवा इतर कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांना सभासदत्व देण्याचा कारखान्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळं आता हे काम आपण सर्वांनी सुरू केलेलं आहे. या निवेदनाद्वारे मी शिरूर तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. ज्यावेळेस गरज असेल त्या वेळेस आपण उपस्थित राहा आणि जेणेकरून आपल्याला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं सभासदत्व मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन थोरात, राहणार अहमदाबाद तालुका शिरूर या ठिकाणाहून आज पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आज शिरूरच्या शेतकऱ्यांनी जो काही ऊस उत्पादन करून या कारखान्याला घातला जातो आणि या कारखान्याने शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अनामत म्हणून जी काही रक्कम यापूर्वी घेतलेली आहे की हा कारखाना आपल्याला चांगला भाव देतो, आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक देतो, अशा अनेक चांगल्या बाबींमुळं या कारखान्यावर शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची असलेली भावना, या भावनेतून या सर्व शेतकऱ्याची अशी एक इच्छा आहे की त्या सर्व शेतकऱ्यांना या कारखान्याचं त्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासद म्हणून नोंदणी करून घ्यावी. अनेक वर्षापासून हा प्रलंबित असलेला प्रश्न आणि शिरूर तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखाना हल्ली बंद स्वरूपात असल्यामुळं तो येणाऱ्या काळात सुरू होईल याबद्दल निश्चितता नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या कारखान्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि या कारखान्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षाही चांगल्या प्रमाणात असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या याच भावना आहेत की या सहकारी साखर कारखान्यानं आम्हाला कायमस्वरूपी त्यांच्या कार्यक्षेत्रात सभासदत्व द्यावं. याकरिता मी असं आवाहन करतो की शिरूर तालुक्यातील या शेतकऱ्यांचे या कारखान्याकडे अनामत म्हणून रक्कम जमा असेल त्या शेतकऱ्यांनी या विचाराशी शेतकऱ्यांशी संपर्क करून या विचारासोबत यावं. धन्यवाद. नमस्कार, मी माऊली ढोमे, शेतकरी संघटना अध्यक्ष, शिरूर आंबेगाव तालुका. खरं तर या 42 गावातल्या शेतकऱ्यांना ते सभासद करण्यासाठी मी भरपूर त्या ठिकाणी प्रयत्न पण केलेले आहेत. साखर आयुक्तांकडे देखील त्या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत. आणि एक विषय असा आहे की संत तुकाराम कारखान्यानं गेल्या वर्षी शिरूर तालुक्यातले 16 गावं या ठिकाणी गावातील शेतकरी या ठिकाणी आपल्याला सभासद करून घेतलेले आहे संत तुकाराम कारखान्यानं. त्याच्यामुळं आमची एक विनंती आहे, तो कारखाना जर देतोय, सभासद करून घेतोय, तर आपल्याला या कारखान्यात आपण आत्तापर्यंत जवळजवळ 27 वर्ष आपण या ठिकाणी ऊस घालतो आहे आणि 27 वर्षापासून आपण जो कारखाना उभारणीला त्या ठिकाणी आपले पैसे वापरलेले आहेत, तयार म्हणजे आपण दिलेले आहेत. तर आमची विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सभासद आम्हाला करून घ्यावं. आणि जर तुम्हाला जर घोडगंगा साखर कारखान्याचं जर काही अडचण असेल तर ते देखील त्या ठिकाणी अशोक बापू पवार साहेब त्यांच्याशी देखील आम्ही त्या ठिकाणी संपर्क साधलेला आहे. ते देखील त्या ठिकाणी आपल्याला एनओसी द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळं कुठल्या प्रकारची अडचण नाही असं आम्हाला वाटते. म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण सगळे शेतकरी, शिरूर तालुक्यातील 42 गावातील सगळे शेतकरी, आपण जवळपास एक 7,000च्या आसपास त्या ठिकाणी आपण अनामत रकमा ज्या भरलेल्या आहेत, अनामतच आपण त्या ठिकाणी सभासद आहोत. आणि माझ्या हिशोबानं
जवळपास 782 लोक या ठिकाणी आपल्याला सभासद त्या ठिकाणी तो असताना देखील ते त्या ठिकाणी यादीत आलेलं नाही. असंच या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी माहितीच्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी आम्ही माहिती मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि आमची विनंती आहे की आम्ही कोणाला दोष देत नाही, परंतु आम्हाला तुमची गरज आहे आणि तुम्हाला देखील आमची गरज आहे. कारण आम्ही अगदी एक 4 ते 5 किलोमीटरच्या 7 किलोमीटरच्या आसपास त्या ठिकाणी आमची गावं आहेत आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सभासद करून घेतलं तर अति आनंद त्या ठिकाणी होईल अशी त्या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. जय बळीराजा. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.